ड्रेनेज लाईन दुरुस्ती आणि नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामामुळे छत्रपती संभाजी महाराज चौक ते एसटी स्टँड गेट हा प्रमुख रस्ता 5 जुलै 2026 रोजी पहाटे 5 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। महानगरपालिकेकडून एसटी स्टँड गेट ते नरवीर तानाजी चौक दरम्यान रस्ता खोदाईचे काम सुरू करण्यात आले आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर पोलिसांनी पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे। शहरात जाणाऱ्या वाहनांनी हॉटेल अँबॅसेडर, प्रभाकर महाराज मठ, सम्राट चौक मार्गाचा वापर करावा, तर एसटी बस स्थानकाकडे जाणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे। रेल्वे स्टेशन, होडगी रोड, विजापूर रोड आणि जुळे सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हॉटेल अँबॅसेडर, शरद पवार प्रशाला, निराळे वस्ती, डीटीएम चौक, कल्पना थिएटर कॉर्नर, सुपरमार्केट हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे। वाहतूक बदलाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। आज प्रभाग क्रमांक 5 मध्ये गेल्या अनेक दिवसापासून एसटी स्टँड गेट ते नरवीर तानाजी चौक आडवानळ या ठिकाणी सातत्यानं ड्रेनेजचं पाणी वाहत होतं आणि मैला मिश्रित पाणी रस्त्यावरून येत होतं। त्यामुळे सातत्यानं येथील नागरिकांच्या वारंवार तक्रारी होत्या, परंतु या भागात घाण पाणी वाहत असताना या भागातील नागरिकांनी मला असेल किंवा आमचे सहकारी समाधान आवळे मेंबर असतील यांना सातत्याने तक्रारी केल्या। आम्ही त्यावेळी आमच्या झोनच्या हिबारे मॅडम असतील, कन्नासाहेब असतील यांना आम्ही संपर्क साधून या कामाबाबतीत निदर्शनास आणून दिल्यानंतर ताबडतोब हिबारे मॅडम यांनी ह्या काम तातडीने हाती घेण्यात आलेलं आहे। परंतु हे काम करत असताना नागरिकांचे 7-8 दिवस गैरसोय होणार आहे, तरी नागरिकांनी गैरसोयबद्दल आम्ही सगळेजण दिलगिरी व्यक्त करतो, परंतु नागरिकांनी आपल्याला थोडंसं सुखसुविधा मिळत असताना थोडंसं गैरसोय बी सहन केली पाहिजे असं मला नागरिकांना माझं म्हणणं आहे। प्रभाग 5 मधील अनेक वर्षापासून या ठिकाणी ड्रेनेजची समस्या होती। हे समस्या अनेक वेळा नागरिकांनी सांगून देखील हे काम होत नव्हतं, परंतु गेले 3 वर्ष नगरसेवक नव्हते। आज या भागाचा नगरसेवक समाधान आवळे आणि बिजू अण्णा प्रधान या दोघांच्या संगनमताने ह्या ड्रेनेजचं काम होत आहे। दोघांनी ह्या ड्रेनेजचा पाठपुरावा केला, मॅडमला पत्र दिलं आणि तात्काळ या ठिकाणी निधी उपलब्ध करून आज कामाची प्रत्यक्षात चालू केलेलं आहे, पत्र दिलेलं आहे। या ठिकाणी वाहतुकीला अडचण होणार आहे, तरी नागरिकांनी आपण लक्षात घेऊन या ठिकाणची समस्या सोडवण्यासाठीच आम्ही काम करत आहोत। एवढं लक्षात घेऊन नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं एवढी आपणास विनंती करतो।